ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता पूर्णाजी म्हणत असते की तन्वी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा चष्मा दे बरं. पण तन्वीने चष्मा लपवलेला का आहे ह्या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना हवं असतं. इथे आता पूर्णाजी त्या उत्तराला घाबरत असते. ती जात असताना बाळाचं खेळणं तिच्या पायाखाली येतं आणि पूर्णाजी पडणार असते. सायली तिला सावरते. पूर्णाजी म्हणते, आता मला दिवसासुद्धा चालताना चष्मा घालावा लागणार की काय? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पूर्णाजी म्हणत असते की मला आता दिवसभर चष्मा घालावा लागणार आहे. तन्वी बाळा, अगं माझा चष्मा दे ना. सायली म्हणते की चष्मा देते, पण तुम्ही सगळेजण ऐका. पूर्णाजीचा चष्मा लपून ठेवण्यामागे नक्की काय कारण होतं तुम्हाला सुद्धा कळलं पाहिजे. तर पूर्णाजीला रात्रीचं जागरण करायची सवय लागली. तिला रील्स बघायला लागतात. रात्री ती झोपतच नाही आणि नेमकं त्या रात्री काय काय घडलं होतं हे सगळं आता सायली घरातल्या लोकांना सांगते. त्यांना सांगते की पूर्णाजीला मी झोपायला सांगितलं तर ती कानामध्ये कॉर्ड टाकून रील्स बघत होती. अस्मिता म्हणते, पूर्णाजी, आम्ही जर जागरण केलं, आम्ही जास्त मोबाईल वापरला तर तू आम्हाला ओरडलं पाहिजे की तुलाच हे मोबाईलचं व्यसन लागले. तेव्हा अर्जुन म्हणतो, पूर्णाजी, दिस इज नॉट फेअर. हे बरोबर नाही केलेस तू. ह्या वयेमध्ये तू जागरण करतेस, मोबाईल बघतेस आणि ते रील्स बघणं ही काही चांगली गोष्ट नाही आहे. विमल म्हणते, आणि पूर्णाजी, अहो जागरण झाल्यानंतर तुमचं पित्त खवळतं, तुम्ही कशाला जागरण करता? तेव्हा पूर्णाजी म्हणते, बरं बरं बास आता, किती ओरडाल रे तुम्ही लोक मला, खूप बोलता, आता मी जागरण नाही करणार. तेव्हा अस्मिता म्हणत असते, बरं झालं सायलीने तिचा चष्मा लपवून ठेवला. अगं पण सायली, चष्मा ठेवलायस तरी कुठे ग लपून? आम्ही सगळ्या घरामध्ये शोधलं, आम्हाला कुठेच नाही सापडला, प्रत्येकाच्या रूममध्ये सुद्धा बघितलं. तेव्हा इथे सायली म्हणत असते की मी तो चष्मा अशा ठिकाणी लपून ठेवलाय जो कुणालाही लवकर सापडणार नाही. मला माहिती आहे तुम्ही सगळेजण पूर्णाजीला चष्मा शोधून द्यायला मदत कराल, म्हणून तो चष्मा मी झाडाच्या तिथे जपून ठेवलाय. पूर्णाजी म्हणते, कुठे कुठे लपून ठेवलास? तर चला सगळ्यांनी माझ्याबरोबर, मी तुम्हाला दाखवते. सगळेजण आता सायलीबरोबर जात असतात पूर्णाजीचा चष्मा बघण्यासाठी. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सायलीने झाडाच्या मुळाजवळ थोडासा खड्डा करून चष्मा आता लपून ठेवलेला असतो. तो चष्मा हातामध्ये घेऊन सायली म्हणते की पूर्णाई, हे घे, तुझा चष्मा घे बरं. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते, तन्वी बाळा, तुला माहिती आहे का, इतकी वर्ष झाली पण तुझ्या सवयी काही बदललेल्या नाही आहेत. लहानपणी तू इथेच माझा चष्मा लपून ठेवायचीस आणि आताही तू माझा चष्मा इथेच लपून ठेवलास. तेव्हा कल्पना म्हणत असते, काय सायली इथे चष्मा लपून ठेवायची? प्रताप काका म्हणतात, हो मला पण माहिती आहे, मला पूर्णाईने सांगितलं होतं, पण मग आता बरोबर इथे तन्वीने सुद्धा इथेच कसा काही चष्मा लपून ठेवला? त्यांना आश्चर्य वाटत असतं, कारण त्यांना काय वाटतंय, सायली खरी तन्वी नाही आहे ना. मग ती जर खरी तन्वी नाही आहे तर ती कसा काही चष्मा इकडे तिकडे लपून ठेवते, असा त्यांना प्रश्न पडलेला असतो. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, इथे आता सायलीला सुद्धा आश्चर्य वाटलेलं असतं की हे कसं शक्य आहे, म्हणजे चष्मा मी लपून ठेवला ते बरोबर आहे, पण इथेच कसा ठेवला जिथे लहानपणीची तन्वी ठेवायची. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते की आज माझ्यासमोर तीच 5 वर्षांची तन्वी उभी आहे असं मला वाटते. इतका काळ लोटला तरीसुद्धा तेच दिवस मला अगदी आठवले. त्यानंतर इथे प्रताप काका म्हणतात की हे कसं शक्य आहे ना. अर्जुन म्हणतो की हा काही चमत्कार नाही आहे, योगायोग आहे. मला असं वाटतं की एक ना एक दिवस असा येईल जेव्हा सायली तन्वीसारखी वागणार नाही. मग काय करायचं आपण? प्रताप काका म्हणतात, अश्विनला सांगूया आणि जे आता सायकेट्रिक आहेत ना त्यांना पूर्णाजीची आपण आता ट्रीटमेंट वाढवायला सांगूया. तर इथे प्रियाला आता तिची न्यूज सांगितलेली असते, ए बाई, तू आता वेळेवरती खातपीत जा, कारण तू गरोदर आहेस, कळलं का? प्रियाला खूप मोठा धक्का हा बसलेला असतो, पण सुखद धक्का. त्यानंतर अस्मिता म्हणत असते, ग माझं बाळ, ग माझं बाळ का रडते, काय झालं तुला रडायला? तेवढ्यातच तिथे सायली विचार करत असते की तन्वी लहानपणी ज्या ठिकाणी पूर्णाजीचा चष्मा लपून ठेवायची
बरोबर त्या ठिकाणी मी कसा चष्मा लपवून ठेवला? हा योगायोग असू शकतो का? पण कसं काय? प्रताप काका, कल्पना सगळेजण त्याच गोष्टीचा विचार करत असतात. आणि मग इथे प्रताप काका म्हणतात, की "सायली बाळा, अगं असं काय तुला होत होतं? तुझी तब्येत का बिघडली? जेणेकरून तुला कुणालाही न सांगता हॉस्पिटलला जावं लागलं. अगं कुणाला तरी सांगायचं ना, एकटी का गेलीस तू? सोबत घेऊन जायचं तुला." तेव्हा अर्जुन म्हणतो, की "तिला 2 दिवस बरं नाहीच वाटत आहे. सायली मला सांगत होती, की तिला बरं वाटत नाही आहे. तेव्हा मी अश्विनला बोलवायला सुद्धा जात होतो. तर तीच नको म्हणाली आणि नंतरला मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार." तेवढ्यात पूर्णाजीने आम्हाला खाली बोलावलं आणि ती सायलीला रूममध्येच घेऊन गेली आणि त्यानंतर मला जास्त काही बोलतासुद्धा आलं नाही. त्यामुळे मला असं वाटतं, की इथे आता सायलीला बरं वाटत नाही आहे, तिला आरामाची गरज आहे, तिला विकनेस आला असेल खूप. सायली म्हणते, "मी थोडा आराम करते, मला बरं वाटेल." "अहो तुम्ही येताय ना रूममध्ये?" अर्जुन म्हणतो, "नाही, मला नाही आता येता येणार, कारण मला कोर्टामध्ये जायचं आहे. आज प्रियाची हेअरिंग आहे ना म्हणून." अश्विन म्हणतो, "काय? आज तिची हेअरिंग आहे?" अर्जुन म्हणतो, "हो. तुम्हाला कुणाला सांगितलं नाही, कारण मला माहिती आहे तुम्हाला कुणालाही इंटरेस्ट नसेल. पण आज तिची हेअरिंग आहे." अश्विन म्हणतो, "बरोबर आहे. आम्हाला कुणाला इंटरेस्ट नाहीच आहे. त्या गुन्हेगार मुलीचं तोंड बघायची कुणाला इच्छा आहे. पण दादा, एक रिक्वेस्ट करतो तुला. तिला कठोरातली कठोर शिक्षा होऊ द्या. खूप मोठी शिक्षा होऊ दे त्या मुलीला." तेव्हा इथे अश्विनने सांगितल्याप्रमाणे अर्जुन म्हणतो, "तू काळजीच करू नको. आपल्याला जशी हवी ना तशीच बातमी येईल. तिला कठोरातली कठोर काय जन्मठेपेचीच शिक्षा होईल." सायली विचार करत असते, की अरे देवा, घरामध्ये इतके प्रॉब्लेम्स आहेत आणि त्याच्यामध्ये मी ही आनंदाची बातमी जरी असली तरी कशी सांगू? कारण का यांना काय हवं, यांना बाळ हवं आहे की नको आहे हेच मला माहिती नाही आहे. कल्पना म्हणते, "सायली बाळा, तू जा. तू जरा झोप काढ म्हणजे तुला बरं वाटेल. तू तुझ्या रूममध्ये जा आणि आराम कर." तेव्हा इथे आता बाळ रडत असतं. तेव्हा अस्मिता म्हणत असते, "काय रे बाळा, तुला काय झालं? घरामध्ये किती टेन्शन आहे हे तुला पण जाणवतंय का रे?" अस्मिता म्हणते, "अर्जुन, त्या प्रियाला आहे ना चांगली शिक्षा झाली पाहिजे त्या बबली लोखंडेला, काही झालं तरीसुद्धा." अर्जुन म्हणतो, "नका काळजी करू. आपल्याला जे हवं आहे तेच होईल. आनंदाची बातमीच असेल." आणि तेव्हा इथे अस्मिता म्हणत असते, "घरामध्ये नेगेटिव्हिटी आहे, त्याचबरोबर खूप मोठे प्रॉब्लेम्स आहेत. हे बाळालासुद्धा कळतं आहेत आणि म्हणूनच बाळ रडतं आहे." "हो ना आई?" ती म्हणते, "हो बाळा, लहान मुलं जरी असली तरीसुद्धा त्यांना एनर्जी ही समजत असते. वातावरण हे कळत असतं." तेव्हा इथे मी अश्विनकडे जाते. अश्विनला जरा समजावते, त्याला काहीतरी खायला सांगते. तो आता नाईट ड्युटीवरून आलेला असतो सकाळी घरी आणि त्यानंतर दुःखातच बसलेला असतो. आता करणार तरी काय? ज्या गुन्हेगार मुलीला त्याने जीवापाड सांभाळलं, तिच्यावरती जीवापाड प्रेम केलं आणि त्या मुलीने काय केलं? पैशासाठी त्याला फसवलं, त्याचा विश्वासघात केला आणि त्यानंतर इथे आता ती खुनीसुद्धा आहे. या गोष्टीचा विचार केल्यानंतर आता अश्विन म्हणत असतो, की त्या मुलीला शिक्षा तर व्हायलाच पाहिजे. कल्पना म्हणते, "होईल बाळा, पण आधी तू काहीतरी खाऊन घे बरं. तुला आवडते ना जायफळ घातलेली कॉफी, तशी कॉफी आणले आणि पोहे आणलेत, खाऊन घे." अश्विन म्हणतो, "नको मला. त्या मुलीला शिक्षा होईल ना आई? तिने माझा विश्वासघात केला आहे, माझ्या भावनांचा खून केला आहे, म्हणून तिला खुनाची शिक्षा होईल का गं?" तेव्हा इथे कल्पना म्हणते, "होईल बाळा. तू त्याच गोष्टीचा विचार करतोस ना म्हणून तुला त्रास होतोय. बाहेर येतोस का?" अश्विन म्हणतो, "नाही, नको. मी आता थोडा वेळ एकटा बसतो. मला कोणीही डिस्टर्ब करू नका." तेवढ्यात इथे सायलीला आठवत असतं, तिने प्रेग्नन्सी टेस्ट केलेली असते ना, ती पॉझिटिव्ह आलेली असते. तेव्हा सायली देवाचे खूप आभार मानते, की ती आई होणार असते. तिला आनंद झालेला असतो. तेव्हा ती अर्जुनला सांगण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यातच पूर्णाजी आवाज देते. सायली कल्पनाला सांगण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यातच अश्विन आवाज देतो. सगळ्या गोष्टी आता अशा घडत असतात ना, की सायलीला ही आनंदाची बातमी कुणालाही सांगता येतच नाही. सायली म्हणते, "देवा, अरे काय आहे तुझ्या मनात? जेव्हा जेव्हा सांगायला जाते तू मला अडवतोस. मला असं वाटतं ही बातमी मी कधी एकदा यांना सांगते आणि त्यांच्या मनामध्ये काय आहे हे जाणून घेते." तेव्हा इथे हवालदार मॅडम म्हणत असतात, "कळलं का तुला? तू गरोदर आहेस हे आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळे पुढचे 3 महिने तू तुझी काळजी घे आणि जरा खात जा. उगाच आहे ना आमच्या डोक्याला त्रास करू नकोस बाई.
तू वेळेवरती खाल्लं पिलंस ना तर तू आणि तुझं बाळ दोघेही सुखरूप असाल, कळलं? तेव्हा इथे प्रिया म्हणत असते की बाप रे, एवढी मोठी आनंदाची बातमी. आता ह्या बाळाचं मी भांडवल करणार आणि सुभेदारांच्या घरामध्ये परत घुसणार. अश्विन, तुला आता माझ्याकडे यावंच लागेल. इतकी पापं केली तरीसुद्धा देव कसा माझ्या पाठीशी आहे ते बघा. इतकी मोठी आनंदाची बातमी दिली. मला बाळ कधीच नको होतं, पण तरीसुद्धा आता स्वतःच्या स्वार्थासाठी मला ह्या बाळाचाच फायदा करून घ्यायचा आहे. आज माझी कोर्टामध्ये हेअरिंग आहे ना, आणि आजच ही आनंदाची बातमी मला कळले. आता बघा सुभेदार कशी तुमची वाट लावते ते. त्यानंतर इथे कोर्टामध्ये तारीख असते. अर्जुन आता प्रियाच्या विरोधामध्ये सगळे पुरावे, साक्षीदार उभे करतो. सगळे पुरावे त्याने सादर केलेले असतात. पुराव्यांचा जणू काही त्याने पाऊसच पाडलेला असतो. आणि इथे शांताचा खून कशा पद्धतीने केला, कसं फसवलं, या सगळ्या गोष्टी आता समोर आलेल्या असतात. आणि तेव्हा इथे आता प्रिया बोलायला जात असते मध्ये मध्ये, पण तिच्या बोलण्याला काही अर्थच नसतो. चुकीचं आणि विचित्रच काहीतरी बोलत असते. असे काही आता पुरावे आणि साक्षीदार इथे सादर केलेले असतात की त्याच्यावरून प्रिया ही खरी गुन्हेगार आहे समजलेलं असतं. अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता प्रिया माफी मागत असते, पण तिला माफीसुद्धा मिळणार नसते. आता थोबाड बघा कसं मेकअप करून सगळ्यांना त्रास देत असताना या गोष्टीचा विचार तिने केलाच नाही की या माणसांना त्रास होईल किंवा अजून काही. अजिबात तिने तो विचार नाही केला. पण स्वतःवरती जेव्हा येतं ना, गुन्हा करून झाल्यावर गुन्ह्याची शिक्षा भोगायची वेळ येते, तेव्हा मात्र तोंड हे वाकडं करूनच उभी असते. त्यानंतर इथे आता तिला सगळे पुरावे, साक्षीदार बघितल्यानंतर जज साहेबांनी तिला शिक्षा सुनावलेली असते. आणि ती शिक्षा म्हणजे इथे आता जन्मठेपेची शिक्षा, आमरण कारावासाची शिक्षा तिला सुनावण्यात आलेली असते. आणि मग जज साहेब निकाल दिल्यावरती तिथून निघून जातात. प्रिया म्हणते, थांब अर्जुन थांब, असं जाऊ नकोस अर्जुन थांब. अरे मी गरोदर आहे, मी अश्विनच्या बाळाची आई होणार आहे आणि हे सत्य आहे. तेव्हा इथे अश्विन याच्या बाळाची आई प्रिया ऐकल्यानंतर अर्जुनला धक्काच बसतो. चैतन्याला पण धक्का बसतो. तेव्हा चैतन्य म्हणतो, अर्जुन सावर स्वतःला, ही बातमी खरी असेल तर? अर्जुन म्हणतो की प्रिया आता पुन्हा या बाळाचा विचार करून, ह्या बाळाचं भांडवल करून ते आमच्या घरामध्ये येणार, आमच्या सगळ्या लोकांना त्रास देणार. तेव्हा इथे आता आपण काहीच करू शकत नाही. जो काही डिसिजन असेल ना, तो अश्विनचा डिसिजन असेल. अश्विनला कॉल केला पाहिजे. आणि तेव्हा इथे आता अश्विनला फोन केला जातो आणि अर्जुन म्हणतो की अश्विन, जेलच्या बाहेर मला आत्ताच्या आत्ता भेटायला ये आणि प्लीज तू काळजी करू नको आणि कुणाला काही सांगूसुद्धा नको, पण प्लीज तू मला भेटायला ये. तेव्हा इथे आता अश्विन म्हणतो, दादा रे काय झालं आहे? तो म्हणतो, भेटूनच बोलू, तेव्हा सांगेन तुला. तर पुढील भागामध्ये इथे आता अश्विन आलेला असतो प्रियाला भेटायला. तेव्हा ती म्हणत असते, अश्विन फक्त एकदा मला माफ कर. अश्विन जात असताना अर्जुन म्हणतो की एक काम कर अश्विन, फक्त एकदा तिला काय बोलायचं आहे ते ऐकून तरी घे. तेव्हा प्रिया म्हणते की अश्विन, अरे तू बाबा होणार आहेस, माझ्या पोटात तुझं बाळ आहे. जेव्हा अश्विन म्हणतो, मला ह्या फ्रॉड मुलीचं तोंडसुद्धा बघायची इच्छा नाही आहे, गुन्हेगार आहे ती, तेव्हा ह्या गुन्हेगार बाईच्याच पोटामध्ये तुझ्या वंशाचा दिवा आहे, तुझं बाळ आहे, कळतंय का? तेव्हा अश्विन म्हणतो, बबली लोखंडे, कशावरून तुझ्या पोटात जे बाळ आहे ते माझं आहे, सांग ना कशावरून? प्रियाला खूप मोठा धक्का बसतो, कारण इथे सरळ सरळ आता इथे अश्विनने मुद्द्यालाच हात घातलेला असतो. नाजूक जागेवरतीच अगदी बोट ठेवून त्याने महत्त्वाचा मुद्दा उचललेला असतो आणि ते म्हणजे की कशावरून हे बाळ माझं आहे. कशावरून? कारण का लग्न झाल्यानंतरसुद्धा तुझे खूप असे अफेअर्स होते ना, त्यानंतर सत्यसुद्धा मला समजलं आहे. त्यामुळे हे बाळ माझंच आहे या गोष्टीवरती मी विश्वास ठेवणार नाही. त्यानंतर सायली आता बाहेर येते. तेव्हा एक लहान मुलगी पूर्णाजी असं म्हणून झाडाच्या मागे लपत असते. तेव्हा सायली म्हणते, ही लहान मुलगी मलाच का इथे दिसते? सायलीला आता ते सगळं चित्र बघितल्यानंतर चक्करच येते आणि ते तिला विचित्र अशा गोष्टी आता समोर दिसत असतात. आणि चक्कर आल्यानंतर सायली इथे धाडकन खाली पडलेली असते. सायलीची अवस्था फार वाईट, कारण का प्रेग्नंट आहे, पण ही आनंदाची बातमी उघडपणे सांगता येत नाही आहे.
घरामध्ये एवढं दुःख आहे तरीसुद्धा त्याच्यातून सगळ्यांना सावरण्याचा ती प्रयत्न करते, पण सावरता येत नाही आहे. उलट अजून गोष्टी अशा काही घडत आहेत ज्याच्यामुळे घरातलं वातावरण गढूळच होत आहे. आणि अशा रीतीने सायली आता चक्कर येऊन खाली कोसळलेली असते.